या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा, घटना, पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी यांचा संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे. आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे, भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही. हा कंटेंट 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे. कोलकात्याची नॅशनल लायब्ररी, जिथे लाखो पुस्तकं शांत बसली आहेत. पण रात्रीच्या वेळी जेव्हा इथले दिवे मालवतात, तेव्हा एक अदृश्य स्त्रीच्या चालण्याचा आवाज येतो. ती पुस्तकं वाचत नाही, ती फक्त पहारा देते. आणि जर तुम्ही तिच्या नियमांविरुद्ध वागलात तर तुमचं मरण निश्चित आहे. भय फक्त ओरडण्यामध्ये नसतं, तर ते कधीकधी शांततेत सुद्धा असतं. पलीकडच्या जगातील काही आत्मे शिस्तप्रिय असतात. त्यांना त्यांचं साम्राज्य सुटत नाही. आज आपण एका अशा जागेबद्दल बोलणार आहोत जिथे मृत्यू झाला तरी ज्ञान मिळवण्याची ओढ संपलेली नाही. ब्रिटिश काळातील हे भव्य वास्तू पूर्वी हे बंगालच्या लेफ्टनंट गव्हर्नरचं निवासस्थान होतं. असं म्हणतात की लॉर्ड मेटकाफ यांची पत्नी ही एक परफेक्शनिस्ट होती. तिला वाचनाची आणि शिस्तीची प्रचंड आवड होती. तिची सावली आजही या लायब्ररीच्या कॉरिडॉरमध्ये फिरते. तिथल्या गार्ड्सनी अनेकदा ऐकलंय, कोणीतरी त्यांच्या कानात जोरात श्वास घेतंय किंवा त्यांच्या पाठीवरून थंड हात फिरवतंय. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे 2010 मध्ये जेव्हा या लायब्ररीचं नूतनीकरण सुरू होतं, तेव्हा भिंतीच्या मागे एक गुप्त खोली सापडली. त्या खोलीला दरवाजा नव्हता. ती खोली कशासाठी होती? तिथे कुणाला कैद केलं होतं? आजही त्याचं उत्तर विज्ञानाकडे नाही. जेव्हा मी तिथे रात्रीची परवानगी घेऊन पोहोचलो, तेव्हा मला वाटलं होतं की ही फक्त एक अफवा असेल. पण रात्रीचे 12 वाजले आणि लायब्ररीच्या रीडिंग रूममध्ये अचानक शाईचा वास येऊ लागला. जणू कोणीतरी ताजी शाई वापरून काहीतरी लिहित होतं. मी माझ्या आवाजाचा रेकॉर्डर एका रिकाम्या खुर्चीवर ठेवला. माझ्या कॅमेऱ्याने पकडलं की एका जुन्या कपाटातून एक पुस्तक आपोआप बाहेर आलं आणि हवेत तरंगत पुन्हा आत गेलं. तिथलं तापमान इतकं घसरलं की माझ्या श्वासाची वाफ मला दिसू लागली. तिथे कोणीतरी होतं जे मला सांगत होतं की मी त्यांच्या अभ्यासात व्यत्यय आणलाय. नॅशनल लायब्ररी ही फक्त पुस्तकांची जागा नाही, तर ती एका काळाची आठवण आहे जी संपलेली नाही. तिथे आजही तेच नियम चालतात जे ब्रिटिश काळात होते. जर तुम्ही तिथे कधी गेलात तर लक्षात ठेवा, तिथे आवाज करू नका. कारण तिथे तुमच्या शब्दांपेक्षा जास्त ताकद तिथल्या शांततेत आहे. पुढच्या भागात आपण कोलकात्याच्या या शांततेतून थेट गुजरातच्या एका अशा समुद्रकिनाऱ्यावर जाणार आहोत जिथे वाळू काळी पडलीय आणि हवा रडतीये. डुमस बीच, गुजरात. तयार रहा, पलीकडचे जग तुमच्या आणखी जवळ येत आहे. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.